नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत UDAS प्लस 2024-25 यामध्ये टीचर मॉड्यूलमध्ये शिक्षक माहिती अपडेट कशी करावी व कंप्लीट कशी करावी, संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओत लाईव्ह पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमला गेल्यानंतर या ठिकाणी UDAS प्लस हे आपल्याला सर्च करून घ्यायचे आहे. सर्च केल्यानंतर या ठिकाणी UDAS प्लस टीचर मॉड्यूल असे आपल्यासमोर येणार आहे. UDAS प्लस टीचर याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला UDAS प्लसच्या टीचर मॉड्यूलचा लॉग इन डॅशबोर्ड आपल्यासमोर येणार आहे. या ठिकाणी आपलं युजर नेम म्हणजे शाळेचा UDAS कोड आणि जो UDASचा पासवर्ड आहे तो आणि या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर टाकून आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचं लॉग इन करून घ्यायचं आहे. मी माझ्या शाळेचं या ठिकाणी लॉग इन करून घेत आहे. या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. या ठिकाणी लेफ्ट साईडला आपल्याला आपल्या शाळेचं नाव डिस्प्ले होणार आहे. मध्यभागी शाळेचा UDAS कोड आणि या ठिकाणी शाळेची कॅटेगरी काय आहे, प्रायमरी अप्पर प्रायमरी असेल ते या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी वेलकम टू नॅशनल टीचर डाटाबेस असं आणि शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होणार आहे. या ठिकाणी आपल्याला टीचर मॉड्यूलसाठी अपडेट, न्यू एंट्री आणि नॉन टीचिंग स्टाफ असेल त्यांची एंट्री या ठिकाणाहून आपल्याला करणं शक्य होणार आहे. या ठिकाणी मी क्लिक करून घेत आहे. आपण देखील या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुढील पेज आपल्यासमोर येणार आहे. स्टाफ समरी रिपोर्ट या ठिकाणी आपण बघू शकत आहात. या ठिकाणी ओव्हरऑल स्टेटस आपल्याला दिसतो आहे नॉट मार्केट कंप्लीटेड, म्हणजे आपल्या शाळेची माहिती ही कंप्लीट झालेली नाही असं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी डाटा एंट्री इज करंटली ॲक्टिव्ह, सध्या आपली डाटा एंट्री ही सुरू करण्यात आलेली आहे असं या ठिकाणी आपल्याला समोर देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ पोझिशन पुढे या ठिकाणी रेग्युलर टीचिंग स्टाफ देण्यात आलेला आहे. या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये 3 टीचर असल्यामुळे या ठिकाणी 3 काउंट देण्यात आलेला आहे. नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफ माझ्या शाळेत नॉन टीचिंग स्टाफ नसल्यामुळे या ठिकाणी 0 असं देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन A आणि Bचं या ठिकाणी टोटल 3 नंबर देण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी नवीन टॅब आपल्यासमोर दिसत आहे. या ठिकाणी जर आपल्या शाळेत एखादा नवीन टीचर आलेला असेल तर त्याला या ठिकाणाहून ॲड टीचिंग स्टाफ आपण करू शकतो. त्यानंतर आपल्या शाळेत जर नॉन टीचिंग स्टाफ जर आले असेल तर त्याची नोंदणी देखील या ठिकाणाहून आपण करू शकणार आहोत. आपल्याला या व्हिडिओमध्ये जे काही माझ्या शाळेत टीचर आहेत त्या टीचरांची माहिती मला व्हेरीफाय करून घ्यायची आहे, अपडेट करून घ्यायची आहे आणि कंप्लीट मी या ठिकाणी करून दाखवणार आहे. सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी इनकम्प्लीट असा आहे, त्या ठिकाणी 3 नंबर हा आपल्याला 3 नंबर दिसत आहे. याला ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेतील जेही 3 टीचर आहेत, 2 टीचर असतील, आपल्या शाळेत जेवढाही स्टाफ असेल ते या ठिकाणी अपडेटसाठी आपल्याला समोर डिस्प्ले होणार आहे. या ठिकाणी माझ्या शाळेत 3 टीचर असल्यामुळे या ठिकाणी 3 टीचर आलेले आहे. या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला आपण स्क्रीनवर बघू शकत आहोत अपडेट ही टॅब देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला पूर्ण अपडेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहिली टॅब आहे जनरल प्रोफाईल, ही कंप्लीट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल ही टॅब आपण अपडेट करून घेणार आहोत. त्यानंतर ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स हे तिघंही टॅब एका शिक्षकाला व्हेरीफाय करण्यासाठी एका टीचरची एवढी माहिती आपल्याला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे आणि तेव्हाच त्या टीचरची माहिती ही कंप्लीट होणार आहे. चला तर
एक एक आपण माहिती या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी जनरल प्रोफाईल असं दिलेलं आहे, ते मी या ठिकाणी क्लिक करून घेत आहे. या ठिकाणी एका शिक्षकाची माहिती मी तुम्हाला अपडेट करून दाखवणार आहे. जनरल प्रोफाईल या ठिकाणी आपल्याला एडिट टीचिंग स्टॉप असं आपल्यासमोर आलेलं आहे. जर या ठिकाणी आपल्या शाळेतील ज्या शिक्षकाची जर जनरल प्रोफाईल म्हणजेच त्याचं क्वालिफिकेशन असेल, त्याचं एखादं डिप्लोमा झालेला असेल, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल असं जर आपल्याला बदलायचं असेल तर या ठिकाणाहून आपण त्या शिक्षकाची माहितीही बदल करू शकतो. या ठिकाणी नाव बदलता येणार नाही आहे, या ठिकाणी जेंडर देखील बदलता येणार नाही आहे, या ठिकाणी जन्मतारीख देखील हाईड करण्यात आलेली आहे, हे बदलता येणार नाही आहे. या ठिकाणी आपण जर कॅटेगरी चुकली असेल तर कॅटेगरी चेंज करू शकतो. त्याच्यानंतर आपलं एज्युकेशन जर आपण शिक्षण जास्त झालं असेल तर या ठिकाणाहून आपण त्याची माहिती तशी अपडेट करू शकणार आहोत. या ठिकाणी या पद्धतीने मोबाईल नंबर आणि ईमेल जर तुमचा बदल करावायचा असेल तर या ठिकाणाहून आपण ही माहिती या ठिकाणी बदल करू शकणार आहोत. माझी माहिती ही सर्व बरोबर असल्यामुळे मी या ठिकाणी फक्त खाली आपल्याला दिलेला आहे अपडेट, या अपडेट या बटनावर क्लिक करून घेणार आहे. अपडेट केल्यानंतर या ठिकाणी ही जनरल प्रोफाईल अपडेट होणार आहे. आपण राईट साईडला बघू शकतो टीचिंग स्टाफ डिटेल अपडेट सक्सेसफुली, म्हणजेच आपली पहिली जी टॅब होती ती अपडेट झालेली आहे. आता दुसरी आहे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल, ही टॅब आपण ओपन करून घेणार आहोत. या ठिकाणी मी या टॅबला क्लिक करून घेत आहे. क्लिक केल्यानंतर सेकंड स्टेप जी आहे ती या ठिकाणी आपण अपडेट करून घेणार आहोत. या ठिकाणी अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेली आहे. याच्यात देखील आपल्याला काही बदल करावायचा असेल तर तो बदल आपण आपल्या वैयक्तिक माहिती आहे ती आपण वैयक्तिक माहिती या ठिकाणाहून आपण बदल करू शकणार आहोत. या ठिकाणी माझी ही सर्व माहिती जी आहे ती बरोबर आहे. जॉईनिंग डेट आहे, जॉईनिंग सर्व्हिस डेट आहे, टीचर टाईप दिलेला आहे. या ठिकाणी हेडमास्टर आहात, टीचर आहात, प्रिन्सिपल आहात, लेक्चरर आहात, ते आपल्याला आपल्या एज्युकेशननुसार किंवा आपल्या पदानुसार आपल्याला या ठिकाणी बदल करून घ्यायचा आहे. या पद्धतीने ही सर्व माझी माहिती बरोबर असल्यामुळे मी ही माहिती अपडेट करून घेणार आहे. या ठिकाणी मी अपडेट या बटनावर क्लिक करून घेणार आहे. सेकंड स्टेप जी होती अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल ती देखील मी या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकत आहोत अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल डिटेल अपडेट सक्सेसफुली असा आपल्यासमोर मेसेज आलेला आहे. आणि 3 नंबरची जी टॅब आपल्यासमोर आहे ओपन झालेली आहे ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स. आपले जे काही ट्रेनिंग झालं असेल मागील वर्षामध्ये ते आपण या ठिकाणी अपडेट करून घेणार आहोत. या ठिकाणी तुमचं CWSNचं अपंगांचं ट्रेनिंग झालेलं आहे का? माझं नाही झालं आहे म्हणून मी या ठिकाणी नो केलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकत आहोत आपल्या कम्प्युटरचं प्रशिक्षण झालेलं आहे का किंवा तुम्ही यूज करू शकतात का? तर या ठिकाणी नक्कीच आपण MSCIT केलेली आहे म्हणून मी यस या बटनावर क्लिक करत आहे. आपलं तसं असेल तर आपण त्या ठिकाणीहून चेंज करू शकणार आहोत. या ठिकाणी आपल्याला पुढचं कोणतं ट्रेनिंगची आवश्यकता आहे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी मी ICT स्किल यासाठी मला ट्रेनिंगची गरज आहे असं मी या ठिकाणी नोंद केलेली आहे. या ठिकाणी एक नवीन टॅब आपल्यासमोर यावर्षी देण्यात आलेली आहे 3.2.24. याच्यामध्ये आपल्याला निष्ठाचं प्रशिक्षण झालेलं आहे का? नक्कीच आपलं निष्ठा प्रशिक्षण झालेलं आहे म्हणून या ठिकाणी मी यस करून घेणार आहे. त्यानंतर ही सर्व माहिती आपल्यासमोर आलेली आहे. ही सर्व माहिती आपल्याला दरवर्षी आपण व्हेरीफाय करत असतो. ही माहिती आपल्याला सर्व माहिती आहे म्हणून माझी ही सर्व माहिती बरोबर आहे म्हणून मी या ठिकाणी ही सर्व माहिती चेक करून घेतलेली आहे. मी माझी माहिती सर्व चेक करून घेतलेली आहे. आपण देखील आपली माहिती व्यवस्थित चेक करून घ्या आणि सिंपल अपडेट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी तिघही टॅब या अपडेट करून घेतलेल्या आहे. या ठिकाणाहून आपण बघू शकणार आहोत या ठिकाणी तिघही टॅब माझ्या अपडेट झालेल्या आहे. या ठिकाणी तसा मेसेज देखील आलेला आहे ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स अपडेट सक्सेसफुली. आणि या ठिकाणी आपण बघू शकत आहोत ही पहिल्या टीचरची माहिती या ठिकाणी ग्रीन झालेली आहे म्हणजेच ही माहिती या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. या ठिकाणी तसा मेसेज देखील आलेला आहे
कंप्लीटेड आणि तारीख देखील त्या ठिकाणी कोणत्या दिवशी आपण कंप्लीट केलेला आहे, अपडेट केलेला आहे याची तारीख देखील या ठिकाणी आलेली आपल्याला आपण बघू शकत आहोत. या ठिकाणी माझ्या शाळेतील तिघही शिक्षकांची माहिती मी याच पद्धतीने अपडेट आणि कंप्लीट करून घेतलेली आहे. यापुढे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी राईट साईडला स्कूल डॅशबोर्ड असं आपल्याला दिसत आहे. याला आपल्याला टच करायचं आहे आणि ही माहिती आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी डॅशबोर्डला गेल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचा इंटरफेस पुन्हा येणार आहे, जे आपण आधी तरी देखील या ठिकाणी नॉट मार्केट कंप्लीटेड असा आपल्याला या ठिकाणी एरर किंवा स्टेटस आपल्याला दिसत आहे. याचं कारण आपल्याला असं आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्या समोर आपण बघू शकत आहात, या ठिकाणी क्लिक हिअर टू मार्क कंप्लीटेड या ठिकाणाहून आपल्याला ही माहिती कंप्लीट करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी क्लिक करून घेत आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपली माहिती ही फायनलाइज किंवा कंप्लीट किंवा अपडेट पूर्ण होणार आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्कूल कंप्लीशन स्टेटस असं आपल्यासमोर आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला रिमार्क लिहायचा आहे. या ठिकाणी मी रिमार्क लिहून घेत आहे. ऑल या ठिकाणी मी रिमार्क टाकून घेतलेला आहे. ऑल टीचर डाटा इज कंप्लीटेड. या ठिकाणी आपल्याला चेकबॉक्स देण्यात आलेला आहे. याला क्लिक करायचं आहे आणि ही माहिती अपडेट स्टेटस हे आपल्याला बटन दिलेलं आहे. याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी एक पॉपअप येणार आहे कन्फर्मेशनचा. आर यू शुअर अपडेट द स्टेटस. या ठिकाणी आपल्याला कन्फर्म असं आपल्याला म्हणायचं आहे आणि कन्फर्म केल्यानंतर ही तिघही शिक्षकांची माहिती आपल्याला या ठिकाणी कंप्लीट आणि कन्फर्म होऊन जाणार आहे. या ठिकाणी आपण स्टेटस बघू शकत आहात. या ठिकाणी राईट साईडला स्कूल स्टेटस अपडेट सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी ओव्हरऑल स्टेटस जो आपला इनकम्प्लीट होता तो या ठिकाणी मार्केट कंप्लीटेड असा आपल्या या ठिकाणी कंप्लीट झालेला आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी देखील टोटल 3 शिक्षकांची माहिती ही कंप्लीट झालेली आहे. इनकम्प्लीट असलेले शिक्षक 0 आहे. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला UDAS प्लसच्या या पोर्टलला टीचर मॉड्यूलला आपल्याला शिक्षकांची माहिती ही अपडेट करून घ्यायची आहे आणि ती कंप्लीटेड करून घ्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.